दही आणि ताक दिसायला सारखेच असतात, पण मूळव्याधीच्या पेशंटसाठी एक औषध आहे तर एक नुकसान करतं. माझ्याकडे येणारे बरेच पेशंट म्हणतात, मॅडम मी नियमित दही खाते कारण ते प्रोबायोटिक्स आहे, चांगलं असते. मग मला त्यांना तिथे थांबवावं लागतं आणि त्यांचं दही खाणं बंद करावं लागतं. कारण आयुर्वेदानुसार दही हे पचायला जड, आंबट आणि उष्ण असतं आणि ते अभिसंधी आहे, म्हणजे शरीरातले मार्ग बंद करते. जर तुम्हाला रक्त पडत असेल, सूज जास्त असेल आणि तुम्ही दही खात असाल, तर तुमचा त्रास वाढू शकतो. आणि रात्रीला दही खाणे हे आयुर्वेदामध्ये वर्ज्य सांगितलेलं आहे. आता बघूया ताक. ताकाला चरक संहितेमध्ये अर्षहंत्री म्हणजे मूळव्याधीचा नाश करणारे सांगितले आहे. ताक हे पचायला हलके, थंड आणि कफ आणि वात संतुलित करते. त्यामुळं तुम्हाला जर मूळव्याधीचा त्रास असेल आणि तुम्ही दही आणि ताक घेत असाल, तर दोन्ही एकसारखेच काम करतात असं समजू नका. एक तुमच्यासाठी फायदेशीर आहे, तर एक तुम्हाला नुकसान करू शकते.